परंतु दोन झाल्यामुळे जरा जनतेच्या आणि पैलवानाच्या मनात संभ्रम निर्माण झाल्यासारखं वाटतं. कुस्ती घ्यायची कुणाची, आपल्याला गावाला कुणाला बोलवायचं. मला काय म्हणायचं की ह्यांनीच ही नापसापसात न भांडता जे एक कोणी करल त्याला करून द्यावा. पैलवान मोठा झालाय, माझा मुलगा मोठा आहे असं कुणी म्हणायचं नाही. पैलवान नव्हे, संघटना नव्या, कुस्ती दोन दोन चाचण्या जिल्ह्यात होणं म्हणजे ती विभाजन झाल्यासारखं वाटतं. नमस्कार. नमस्ते. मी मुंबईचा शिक्षक आहे. आपल्याला आता जसं आम्हाला समजलं की बाळारफिक शेख यांचे वडील त्या ठिकाणी आहेत. थोडंसं हितगुज करावं. काय वाटतं आपल्याला एकंदरीत आता ज्या चालू आहे त्या 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती धाराशिव, त्याविषयी काय मत आहे? मी 17 तारखेपासून येते. माझं स्वतःच मी वैयक्तिक मत सांगतो की माझे कुस्ती बघता बघता डोळे असे चमकल्यासारखे होते. कुस्तीकडे माझं लक्ष आहे. प्रत्येक कुस्ती लहान असू द्या मोठी असू द्या माझं लक्ष आहे त्याच्याकडे, किंवा कोण पैलवान कसा खेळला कसं आहे. तर तुम्हाला सांगतो स्पर्धेचं नियोजन खूप चांगलं केलंय. परंतु दोन झाल्यामुळे जरा जनतेच्या आणि पैलवानाच्या मनात संभ्रम निर्माण झाल्यासारखं वाटतं. नसायला पाहिजे. पुण्याची स्पर्धा झाली आणि ही उस्मानाबादची. एका वर्षातच दोन झाल्या. तर त्याच्यामुळे थोडस का समजा दोन महाराष्ट्र केसरी बी झाले. दोन महाराष्ट्र केसरी झाले म्हणजे आता आपल्या कुस्ती घ्यायची कुणाची, आपल्याला गावाला कुणाला बोलवायचं. बरोबर. त्याची थोडी खंत वाटते. असं नकोय. एक असल्यावर मग ती समजा पूर्ण महाराष्ट्राचा एकच महाराष्ट्र केसरी होऊ शकतो ना. आता जर दोन झाले तर कसं करायचं हे थोडस मनाला थोडं चांगलं वाटत नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. ह्याच्यावरती काय आपल्याला काय सुचतंय? आपल्याला मला काय म्हणायचं की ह्यांनीच ही नापसापसात न भांडता जे एक कोणी करल त्याला करून द्यावा. एकाच्याच पाठीमागे उभं राहावा. जे तुम्हाला योग्य वाटतं त्या संघटनेच्या पाठीमागे राहून कुस्ती स्पर्धा चालू ठेवा. आता कालपर्यंतचे जेवढे झाले राऊंड झाले आपल्या बाळारफिक शेख यांचे, तर त्यांची जी वाटचाल आहे यशस्वी वाटचाल आतापर्यंत आपण बघितले आणि प्रत्येक वेळेस त्यांचा कॉन्फिडन्स वाढताना दिसतोय. तर त्याच्या मागचं कारण आणि याच्या पुढचं त्यांचं कर्तृत्व काय असेल, काय वाटतंय? मी मागाच्या मुलाखतीत सांगितलं, सर होते भागवत सर माझ्या ओळखीत, दुसरे ते काय माझ्या ओळखीचे नव्हते, पण मी सांगितलं की पैलवान जोपर्यंत पैलवानकी करतोय तोपर्यंत तो लहान समजला पाहिजे, मोठा समजायचं. तो असा पुढं जात राहावा असं त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. पैलवान मोठा झालाय, माझा मुलगा मोठा आहे असं कुणी म्हणायचं नाही का. एक तास, एक दिवस, एक 6 मिनिटं एखाद्याची महत्वाची असते. ती परमेश्वराने त्याला देणगी दिलेली असते. ही रोज मिळून उठून एकाला भेटू शकत नाही. पण पैलवानकी करणं ही स्वतःच परिवर्तत्व मानून करीत राहिलं तर खूप चांगलं आहे. पैलवानकीला सोन्याचे दिवस आलेत, अजून येतील, बक्षीस मोठे भेटतील. पण जे पहिले झाले ह्यांना सुद्धा नाकारता येत नाही का. तर ते सुद्धा खूप भाग्यवान समजायचे त्यांना सुद्धा. आता तुम्ही बोलले की लहान मोठं काय त्याच्यामध्ये समजूही नाहीये आणि समजू शकत पण नाही. समजू नाही. मग मला म्हणायचंय की एक प्रश्न उद्भवतोय, मग ह्या दोन ठिकाणी ज्या आयोजित केल्या गेल्या 2 महाराष्ट्र केसरी, मग त्याच्यामध्ये भेदभाव नाही झाला का? भेदभाव झाला नाही ना. भेदभाव झाला ना. कसा झाला नाही? इथं काय झालं, इथं जुने नवे उतरले. त्याच्यामुळे जर जुन्याला नव्याने एखाद्याने हरवलं तर माहिती होतो त्या मोठ्या पैलवानला, माऊली सारख्या पैलवानला, दुबे पैलवानला हरवलं. त्यावेळेला मग दुबे चांगला झालाय. तसं त्या स्पर्धेत कसं होतं, ते सगळं नवं असल्यासारखं होतं ना. नवं पैलवान नव्हे, संघटना नव्या, कुस्ती दोन दोन चाचण्या जिल्ह्यात होणं म्हणजे ती विभाजन झाल्यासारखं वाटतं. असं नकोय. एक स्पर्धा असावी जिल्ह्यात बी. प्रत्येक जिल्ह्यात 2 झाल्या. आता आमच्या सोलापूरला 2 झाल्या, नगरला 2 झाल्या, बुलढाण्याला 2 झाल्या. प्रत्येक ठिकाणी 2-2 झाल्या. असं नकोय. संघटनांनी विचार विनिमय करून एक कुस्ती, एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा असावी असं मला वाटतं. आता पुण्यामध्ये जी काही एक महाराष्ट्र केसरी झाली आणि आता इथं धाराशिव मध्ये पण एक चालू आहे. तर मग ह्याच्यामध्ये पैलवानांवरती काय परिणाम होतो किंवा पैलवानांचा ह्याच्यामध्ये फायदा आहे की नुकसान आहे? काय झालं, बाला बुलढाण्याकडनं खेळतो ना. होय. तर बालाला ह्या संघाने बुलढाण्याकडनं हे दिलंय,
मान्यता दिली. तो बालाला तिकडून मान्यता द्यायचं म्हणलं तरी इथून स्पर्धेला 2 वेळेस बुलढाण्याला जाणं शक्य नाही. तो बाला गेला नाही म्हणून त्या पुण्याला खेळता नाही आलं. बाला खेळायचं होतं बालाला तिथं, पण जिथं पाठवलं त्या संघटनेने, त्या संघटनेमुळे इथं खेळावं लागलं. अहमदनगर पहिला पुकार. या दोन्ही ठिकाणी ज्यावेळेस पैलवान खेळतोय तर त्या पैलवानाचा फायदा आहे का आणि त्यांनी खेळायला पाहिजे का आणि ते कितपत योग्य आहे? फायदा किती पण असू द्या, फायदा मला वाटत नाही. का वाटत नाही? त्याचं कारण असं की मी म्हणतो 2 महाराष्ट्र केसरी जर ह्या वर्षी झाले अगदी बरोबर. तर ती किंमत द्यायची कोणाला? ते अगदी दोन्ही बी सोन्यासारख्या किमतीचे आहेत, नाही असं नाही. पण पूर्ण संघटना ज्यावेळेस एका जागेवर येऊन स्पर्धा खेळणार आणि त्यातनं जे होईल त्याला जेवढी किंमत राहील तेवढी वेगळी झालेल्या नाही राहणार असं मला वाटतं. बरं, एकंदरीत ठीक आहे. आपण जे होईल ते चांगल्यासाठी होईल असं म्हणायचं. शेवटी पैलवानांचंच भाग्य आहे त्याच्यामध्ये. आजच्या तरुण पिढीला, तरुण पैलवानांना, नवीन उगवणाऱ्या पैलवानांसाठी काय संदेश द्याल? उगवणाऱ्या पैलवानांनी कुस्ती मेहनत करीत राहिलं पाहिजे. त्यांना खूप आजचे दिन येणार आहेत, आलेत. तुम्हाला सांगतो खूप चांगले दिवस येणार आहेत. फक्त कष्ट पैलवानकीचं जे आहे ना, ते पैलवानकीच्या जवळ जाऊन बघितलं पाहिजे. खूप कष्ट, इतकं कष्ट कुणालाच नाही. इतकं कष्ट करावं लागतंय की त्याचा जीव जाण्याची वेळ तिकडे येते. इथं जाऊ द्या, मेहनत करताना जेव्हा त्यावेळेस तिकडे मेहनत तितकी करतो त्याचं त्यावेळेस हिथं हसू होतं, नाही तर हिथं तो हारल्या जातो. इथं विचार करा किती 7-8 गट, 7-8च पहिला विजय, उप 2 होत त्यांचे समर्थक होते, नाही तर बाकी सगळे घरी जातात. म्हणजे एक थोडी खंत त्यांनी वाढलं पाहिजे, त्याच्यात प्रगती केली पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आजच्या तरुण पिढीनं आणि नवीन येणारे जे काही पैलवान आहेत त्यांनी हा संदेश घेऊनच पुढे गेला पाहिजे. त्यामध्ये खचून चालणार नाही. मेहनतीला या ठिकाणी तडजोड नाही, त्याला पर्याय नाही. मेहनत केलीच पाहिजे. पुढे नंबर येऊ न येऊ तो भाग नाहीये, पण कमीत कमी आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी तरी हे जोपासलं पाहिजे. तर हे होते आपले बाळालिपिक शेख यांचे वडील आणि त्यांच्याकडून आपल्याला एक मोलाची माहिती मिळालेली आहे आणि तरुण पिढीसाठी एक संदेश मिळालेला आहे. मुंबईचा शिरशिखर आणि गावरान ब्लॉग या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.